हरिभक्तपरायण बळीरामदादा आळंदीकर यांनी आम्ही वारकरी हा ग्रंथ लिहून समस्त ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या परंपरेतील सगळ्या वारकऱ्यांचं अंतःकरण खुल्या अंतःकरणानं विशद केलंय। या देशाची ताकद आहे ती ज्याच्यात आहे ते ग्रंथ आहेत। ग्रंथ पुराणे या सगळ्या देशाच्या परंपरेची, संस्कृतीची, धर्माची बलाढ्य अशी ताकद आहे। म्हणूनच बळीरामदादा आळंदीकर यांनी आम्ही वारकरी या ग्रंथाच्या माध्यमातून कौतुकास्पद विचारांची मांडणी केली आहे। वारकरी परंपरेनं देशाला तारले असं गौरवोद्गार काढताना संन्यस्त वृत्तीनं कार्य करणाऱ्या बळीरामदादा आळंदीकर यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशी सेवा घडो असं प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी रविवारी गराडाचे पाटोदा तालुका जामखेड इथं केले। देव देश धर्मासाठी कार्य करणारी नोंदणीकृत संस्था भक्तिशक्ती सेवा प्रतिष्ठान पाटोदा गरडाचे तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण बळीरामदादा आळंदीकर महाराज लिखित संपादित आम्ही वारकरी या विशेष माहिती संग्रह नवीन आवृत्ती ग्रंथाचं प्रकाशन व वारकरी भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी सकाळी पाटोदा गरडाचे तालुका जामखेड इथं पार पडला। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी बोलत होते। यावेळी हरिभक्तपरायण विजय महाराज म्हस्कर मांजर्डे जिल्हा सांगली, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज पाटील शेटफळ तालुका करमाळा, हरिभक्तपरायण गोविंद महाराज शिंदे निमगाव कर्जत, हरिभक्तपरायण डॉक्टर दत्तात्रय महाराज चोरघे PhD पुणे, प्राध्यापक श्री ज्ञानेश ताटेसर सर्वेश प्रतिष्ठान पुणे, डॉक्टर श्री प्रवीण कासार सर्वेश प्रतिष्ठान पुणे, हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज अंबी सांगलीवाडी सांगली, पांडुरंग मधुकर भोसले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले। यामध्ये हरिभक्तपरायण भारत विष्णू चव्हाण राहणार शिवणे तालुका सांगोला, हरिभक्तपरायण अंबादास नानासाहेब भोगाडे राहणार पांढरी तालुका आष्टी, हरिभक्तपरायण रवींद्र परशुराम खोत नवी मुंबई, हरिभक्तपरायण कल्लाप्पा दादू कुटे राहणार दिघंची जिल्हा सांगली यांना वारकरी भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले। प्रगतशील शेतकरी पुरस्कारानं हरिभक्तपरायण रेवणनाथ प्रल्हाद मोरे राहणार चिकलठाण तालुका करमाळा यांना, तर आदर्श सेवारत्न पुरस्कारानं श्री भगवान जयराम सावंत मुंबई पोलीस राहणार देवळा जिल्हा नाशिक यांना प्रदान करण्यात आला। तसेच शिवभूषण पुरस्कारानं संतोष उर्फ संताजी नेताजी पाटील राहणार नागाव कवटे कंद जिल्हा सांगली यांना गौरवण्यात आले। सदर कार्यक्रमास जामखेड कर्जत तालुक्यातील जनतेसह महाराष्ट्रातील तमाम वारकरी बंधू भगिनी तसेच पाटोदा, खामगाव, भवरवाडी, रत्नापूर, सांगवी आदी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम यांनी केले। महाप्रसादानं भव्य आणि दिव्य अशा या कार्यक्रमाची सांगता झाली। आनंदाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट बळीरामदादांना ग्रंथ द्यावा असं वाटतं। जगाला पौष पाडावा असं वाटलं तर तो निसर्ग आहे। बळीरामदादांनी आम्ही वारकरी हा ग्रंथ लिहून समस्त ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव, ज्ञानदेव, सुखमळा, कुमार या परंपरेतल्या सगळ्या वारकऱ्यांचा अंतःकरण खुल्या अंतःकरणाने ग्रचित केले। या देशाची ताकद ज्याच्यात आहे ते ग्रंथ आहे। 4 ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत, उपनिषद, 18 पुराण
याच्यात आपल्या सगळ्या देशाच्या परंपरेची, संस्कृतीची, धर्माची ताकद आहे ती त्यात आहे. पण तुकोबा म्हणतात, वेददया गाती श्रुती म्हणजे नेती नेती. तुका म्हणे चोर दोहा उभा कठी कर. मला हे संबंध मी कशात नाही असं म्हणणारी माणसं हात झटकून मोकळे होतात. हे सगळं याच्यात आहे ते सांगून परत कमरेवरती हात ठेवून लबाड पांडुरंग समचरण उभा आहे. अखंड स्फूर्ती प्रेरणा देत उभा. त्याचा संसार त्या विश्वावर पसरलेला आहे. असं विलक्षण विश्वाला आपल्या कवेत घेणार ज्ञान सांगून उभा असलेलं दैवत तुका म्हणे चित्ती धडाड माहिती. हे ज्यांनी आपल्या चित्तात धरून जीवन जगायचे ठरवले असे बळीराम जातात. काहीच नाही. त्यांचं जीवन कापूर पेटला जे खालती राख नाही, कोणती धूळ नाही, काय हे प्रकाश देऊन मोकळ काम करून मोकळ. असं संन्यस्त जीवन. भोगी वस्तू असतील बळीरामदादांच्या अंगावर, पण बळीराम दादा अंतःकरणात त्यांनी जे वस्त्र पांघरले ते भगवस्त्र संन्यस्त वस्त्र. ते लिहिलेला ग्रंथ कौतुकास्पद आहे. आता बोलता ना हनुमंतराव निकपांनी सांगितलं की सगळ्या वारकऱ्यांची दैनंदिनी अगदी खरं. मी काल रात्री बसून पाहते तो ग्रंथ वाचलाय. चालला नाही. चालला म्हणणारे लोक लबाड असतात. जेव्हा भावानी पूर्ण वाचलंय, चांगलं काम केलंय त्यांनी. ते ज्या मार्गातले, मी संप्रदाय हा शब्द त्याला लावणार नाही, ते ज्या संप्रदायातले, हिंदू धर्म हा संप्रदाय नाही, वारकरी संप्रदाय नाही. हिंदू धर्माचं पवित्र आचरण करणारी प्रत्यक्ष जागती जिवंत माणसं, त्याचं नाव वारकरी. हा वारकरी ते स्वतः जगताय आणि ते लोकांना सांगताय पुढच्या पिढीला. काय झालं, बॅटरी डिस्चार्ज झाली. बॅटरी डिस्चार्ज झाली. जी बॅटरी कधी डिस्चार्ज होत नाही त्या बॅटरीचं नाव आहे ज्ञानोबा तुकोबा आणि हा वारकरी संप्रदाय. कधी कधी सूर्य जसा डिस्चार्ज होणार नाही तशा मार्गाचा प्रकाश देणार काम त्यांनी पुस्तक लिहून केलं. कौतुकाचं. ते घराघरात पोचवणं आपलं सगळ्यांचं काम. तेव्हा ते गीतेमध्ये दोन व्यक्ती प्रमुख आहेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्रष्टी विजो भूत भगवान.
एक भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांचा जो काही संवाद आहे त्याचा अर्थ आत्ताच्या काळात वारकरी मोहग्रस्त झालेला, मोहमूढ झालेला, कर्तव्यमूढ किंग कर्तव्य झालेला अशा समाजाला आपलं हेतू काय, कशासाठी जगायचं, कसं जगायचं याची जाणीव देणारा भगवान श्रीकृष्ण हो म्हणजे आजचा वारकरी संप्रदाय. सगळ्या समाज फार महत्वाचं काम. मोहमूढ मोहग्रस्त झालेल्या माणसाला कर्तव्य काय आहे, जीवन दृष्ट काय आहे, कसं जगलं पाहिजे, कशासाठी जगलं पाहिजे, प्रसंगी जीवन फेकून दिलं पाहिजे, खेळ स्वाद फेकावं त्याची जाणीव देणारा वारकरी संप्रदाय. त्याबद्दल त्यांनी लिहिलं अति उत्तम. तरुण पोरांच्या हातात पुस्तक गेलं फार चांगलं. श्रीकृष्ण काय अनंत काळापासून आहे, पण आज हे पोरांनो खाली बसा, खाली बस. त्या काळात ज्ञानोबा तुकोबा भगवान श्रीकृष्ण काय म्हणजे ते सांगताय, परंतु त्या श्रीकृष्णाने सांगितलेलं प्रत्यक्ष आचरणात आणणारा अर्जुन मोहग्रस्त होता, मोहमूढ होता. तो सगळा हिंदू समाज शिवछत्रपती होते त्यावेळेला वारकरी संप्रदाय होता, परंतु त्या अर्जुनाने काय केलं पाहिजे हे जे सांगितलं ते प्रत्यक्ष कृतीत आणून जीवन जगण्याची स्फूर्ती प्रेरणा देणारे शिवछत्रपती अवतरले. हो अर्जुन खळखळीत कर्मयोगी झाला. उभ्या समाजाला, मोहमूढ झालेल्या समाजाला आपण कोण आहोत याची जाणीव देणारे भगवान श्रीकृष्ण शिवछत्रपतीच्या रूपाने जन्माला आले आणि त्यांनी सगळ्या उभ्या महाराष्ट्राला, देशाला दिशा दिली, दृष्टी दिली, जाणीव दिली आणि ते देत असताना स्वतः संन्यस्त जीवन विलक्षण आहे. शिवछत्रपतींचं जीवन हे भल्या भल्याना उलगडू शकणार नाही असं जीवन आहे. संसारी पण ते संसार भोसले कुळातल्या एका व्यक्तीचा नव्हता, पुऱ्या देशाचा संसार हो करायला उभे राहिलेले होते. त्यांनी स्वराज्य दिलं नाही देशात. आदिलशाही, मातशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या सगळ्या चोर, घुसखोर, बदमाश जगातलं पहिल्यांदा जर काही संपवणं आवश्यक असेल तर इस्लाम नावाचं हे घाण विष बीज संपवलं पाहिजे. ते ज्यांनी प्रत्यक्ष 289 आयुष्यात करून दाखवलं ते शिवछत्रपती. ते तुम्ही आम्ही यशस्वी झाले पाहतो, पण पाठीमाग अफजलखानचा कोथळा काढताना काय, शाहिस्तेखानामध्ये आज घुसून वार करताना काय, 289 राया लढणारे शिवछत्रपती काय, त्यांच्या हृदयातली घेतलेल्या तलवारी पाठवची प्रेरणा ही हिंदवी स्वराज्याची. शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं नाही, त्यांनी हिंदवी स्वराज्य दिलं. फार महत्वाची गोष्ट आहे. परंतु हिंदवी स्वराज्याची प्रेरणा ज्यांनी जागवली त्या काळात ते ज्ञानोबा तुकोबा आहेत. गीतेचा अर्थ हो याच्यात की उपनिषदांनी
नावाच्या उपनिषद नावाच्या गाई, त्या गाईंचं दूध एवढा गोपालनाना आणि त्या दुधाची असलेली साय आणि त्या साईचं जे दूध म्हणजे भगवद्गीता. ती भगवद्गीता जरी प्रत्यक्ष आपल्या आचरणात हे सामान्य पुण्याखालची 12 मावळं, जुन्नरखालची 12 मावळं, 23 मावळातल्या लंगोटी धारण करून जगणाऱ्या मावळ्यांना आणि अद्वैतातल्या मावळ्यांना ती विद्या स्वतःच्या आचरणातनी शिकवली. शब्दांनी शिकवण्यापेक्षा आचरणाने शिकवली. असे शिवछत्रपती हे नुसते दोघागोपालांना नाही, पार्थोवत्स सुधीर भोक्ता तुझं गीतामृतम, ते तुमचं म्हणजे हिंदवी स्वराज्याचं दूध स्वपराक्रमाने स्वशाखाने भारतमातेचा संसार उद्ध्वस्त होता तो दुरुस्त करण्याची विलक्षण अगिलावातील सूर्याला ते फिकी पाडी अशी प्रेरणा हिंदवी स्वराज्याची देऊन शिवछत्रपतीने जागृत केली. आता हिचं शिवछत्रपतींच्या चित्तामध्ये दमणं, थकणं, झुकणं, लवणं, नमणं, माघा शरण, हातास उल्हास निळा हा प्रकार नाही आहे. हा नाहीच आहे. आयुष्यात कुठेही त्यांच्या जीवनात तुम्ही पहा, मी आता बोललो त्याचा स्पर्श नाही. हे काय आहे प्रकार? हे दैवी स्फुरण, हे हिंदवी स्वराज्याचं स्फुरण, दैवी स्फुरण. आज दुर्दैवाची गोष्ट, आपण स्वराज्यात आहोत पण आपल्या देशाला हिंदवी स्वराज्य आहे असं वाटत नाही आहे. शिवछत्रपतींची ही इच्छा आकांक्षा अधुरी अपुरी पूर्ण करण्याचं काम करायचं असेल तर आपल्याला ज्ञानोबा तुकोबा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, गीता, भगवद्गीता त्याच्यात पायाशी लावावं लागेल. पण ते जायचं असेल तर ह्या वारकरी संप्रदायाचा मार्ग प्रशस्त मोठा तगडा रथवाला ठेवला पाहिजे. आपण सगळ्यांनी शिवछत्रपतींचा आदर्श ठेवून झारकरी झालं पाहिजे. पण ज्ञानोबा तुकोबा, भगवान श्रीकृष्ण त्यांचा आदर्श ठेवून वारकरी झालं पाहिजे. हा मार्ग घातली पाहिजे. आपण सगळा समाज वारकरी आणि ठाकरी बनवला पाहिजे. म्हणजे बरोबर या भारतमातेचा उद्ध्वस्त असलेला शेकडो वर्षापासूनचा समाज विश्वाचा संसार करण्यासाठी तगडा म्हणून ताठ अंतकरणाने भार होऊ शकतो. त्याचा प्रकाश, त्याची वाट दाखवणारा ग्रंथ बळीरामदासांनी कौतुकाची गोष्ट. त्याला उदंड आयुष्याला भाव त्याची तो पूर्णता अंधकार दिसे मार्गला लक्ष सर्वस्व अशा संकटी कोणी ना घाबरावे शिवाजी क्षेत्र हवेच. ज्ञानोबा तुकोबा, भारतीय संप्रदाय, शिवाजी संभाजी हे मार्ग सुखाला जगणारा, देशाचा संसार करणारा, हिंदवी स्वराज्याचा प्राणभूत असलेला महाराष्ट्र घडवायची स्फूर्ती प्रेरणा देणारा तो बळीरामदासांचा आम्ही वारकरी हा ग्रंथ आहे. पुस्तक लहान असलं तरी त्याची आपली प्रेरणा ही सूर्यासारखी नित्य न दमता वाहणारी गंगाकार तशी आहे. सातत्याने स्फूर्ती प्रेरणा ती तशी गंगा. मला एक सगळ्यांनाच विचार करावा असं वाटतं. तुकोबा काय म्हणतात, रात्रंदिना युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि म्हणून जीवा ही अगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य साथ. तुका म्हणे तुझ्या नामाची आवय अवघ्यांचे काय केले तोंड. तुका म्हणे संसार केला नाही भूमपणा तो खोट्या दिला काय संसार केला नाहीच. दिसायला संसारी असायला काहीच नाही, संसारात लक्ष नाही. पण तुकारामांच्या या वचनातला बरोबर अर्थ पकडून जिजामातेचं लेकरू, सईबाईचं लेकरू, 2 लेकरं उभी राहिली आणि त्यांनी रतनदिना युद्धाचा प्रसंग हे शेकडो असंख्य दोह्या करून मूळ घातलेला
हिंदुस्थानचा संसार धरून नेण्याची विद्या स्वतः जगून दाखवून हिंदवी स्वराज्य उत्पन्न करून असे हिमाचल कन्याकुमारी काश्मीरमध्ये ते हिंदुस्थान हो हिंदवी स्वराज्य उत्पन्न राष्ट्र रत्नगिना महायुद्धाचा प्रसंग ते माणसाच्या जीवनाला उद्देश पण तो अभंग तुकोबारायांचा अभंग शिवछत्रना बरोबर जाऊन पोहोचला त्यावेळेस स्वतःच्या जीवनातलं नको भारतमातेच्या जीवनातला जो अंधार आहे जो उद्धवचा संसार आहे तो दुरुस्त करण्यासाठी आत्मोद्धार आत्ममुक्ती आत्मसाक्षात्कारासाठी तू युद्ध कर तो अंधार नाहीसा कर ते दाखवणारी गीता प्रत्यक्ष राष्ट्राच्या जीवनामध्ये ज्यावेळेला अंधार पडेल त्यावेळेला उद्धव झालेला भारतमातेचा संसार दुरुस्त करण्यासाठी रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग मनावर ठेवून काम कर शेवटच्या क्षणापर्यंत शिवछत्रपती काय संभाजी महाराज काय त्यांनी विलक्षण काही जीवन जगलं त्याशी तुलना केली मेरू मंदार झाला त्या तुलना नाही शब्द नाही उपमा नाही काही नाहीच आहे असं जीवन जगलं ज्ञानवार ते सांगितलं ते त्यांनी राष्ट्राच्या पातळीवरती जगून दाखवलं हा वारकरी संप्रदाय हिंदवी स्वराज्याचा मार्ग हे एकच एकी एक विसाव तुकाबळी तरंग तरंग उदकाचे आणि तुकाबळे बिंबछाया ठाई पावली आपण आज आवश्यकता 76 वर्ष झाली पण आपला देश गोंधळलेला आहे आपला देश गोंधळलेला आहे आपण स्पष्ट बोलायला तयार नाही स्पष्ट बोलून त्याला साधेशी कृती करण्याची वाट धरायला तयार नाही आज आवश्यकता असेल तर एकाच गोष्टीची आवश्यकता आहे की शिवछत्रपती संभाजी महाराज ही स्पष्ट राष्ट्रोद्धाराची धर्मोद्धाराची वाट ज्ञानोबा तुकोबांच्या प्रकाशात ज्ञानोबा तुकोबाई माणसं नाही हे सूर्य या सूर्यांच्या प्रकाशात शिवछत्रपतींची वाट चोखाळ हे हिंदू राष्ट्र हा हिंदुस्थान आपण उभी करण्याची आवश्यक निर्धार करण्याची आवश्यकता आपल्या प्रसंगाचा मुळे आपण सगळ्यांना एकत्र असेच सगळा समाज एकवटून उभा राहील त्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद त्यांच्याजवळ मागू त्याच्यापैकी कोण बरं की रोज आळंदीचे पंढरपूर किंवा देहूचे पंढरपूर पण मी वारीत जातो असं म्हणणारे कोण कोण हात वरती करा एकमेव मनुष्य कसली सगळी मंडळी आहे आपण देहूचे पंढरपूर आळंदीचे पंढरपूर या मार्गावरती गेलंच पाहिजे अत्यंत अत्यावश्यक त्या मार्गामुळेच आपल्याला कन्याकुमारीचे पार राजस्थान तुर्कस्तान हे सगळे पार करून जाऊन सगळं हिंदुस्थान विश्वाचा भाग म्हणून करण्याची ताकद मिळणार आहे माझं बोलणं भूमपत वाटेल तुळ वाटेल ती जी शिवछत्रपतींनी बरोबर पकडली नस ती नस पकडण्याची ताकद आपल्याला यायची असेल बारकायांच्या दिंडीमध्ये आपण गेलंच अत्यंत अत्यावश्यक आणि आपण यावर्षी मी इथं बोलणं अयोग्य त्या दिंडीमध्ये जाताना त्या भक्तिगंगा शक्तिगंगा संगमात येताना ज्याच्यावरती ब्रिटिशांची छाप पडली असले कपडे घालून पॅन्ट पायजमा घालून येता कामा म्हणजे सगळ्यांना बदल पसवून मागण्या मोठ्या प्रमाणात 20 दिनांकाला म्हणजे ज्ञानोबा तुकोबा एकत्र येतात या दिवशी आपण ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम मुक्ताबाई हो या
परंपरेच्या वेशातच आपल्याला पाहिजे होतं दिसूनच गेलं पाहिजे, अत्यंत अत्यावश्यक आहे. पण पोशाखाच्या बाबतीत काय, खाण्यापिण्याच्या बाबतीत काय, विचार कल्पनांच्या बाबतीत काय, आचरणाच्या बाबतीत काय, पूर्ण दिसायला नाव स्वतंत्र राष्ट्र, परंतु आपण अजिबात स्वतंत्र स्त्री मंडळी आहोत. खऱ्या अर्थाने त्या सगळ्या प्रक्रियाकरणाच्या खुणा नामशेष ज्यांनी करून टाकले आहेत, असा हिंदू समाज उत्पन्न करायचे असणार आहे. ते काम फक्त वारकरी संप्रदायच करू शकतो आणि ते करण्याचं काम धाकडी मंडळीने केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. आपण म्हणतो यांना विषबाध झालाय, कमाचा वाच विषबाध आहे एखाद्याला, 50 जण विषबाध. मग बाहेर जाणार अमावस्या दिवशी रात्री 12 वाजता एकटी गेली आणि सगळी झपाटी बाहेर त्यांना भूतबाधा, विषबाधा, भूतबाधा, बाहेर बाधा एखाद्या व्यक्तीला होऊ शकते, त्याच्यावर उपाय आहे. अरे पण या देशाला 3 बाधा झाल्या. एक म्लेंछ बाधा, गांजांची राज्य. अरे हिंदुस्थानच्या राजधानी 850 वर्ष या हरामखोर मुसलमानांनी आणि गांडू असल्यामुळं राज्य केली. ते ओळखून शिवाजी महाराजांनी त्या म्लेंछ बाधेवरचं औषध सांगितलं आपल्याला. ते औषध म्हणजे हिंदवी स्वराज्याची निर्मिती. ते संपण्यासाठी तो अंगावर पोट फुटल्यासारखे ते युरोपियन लोक आले काय, सगळा देश दंड करतात काय. 3200 किलोमीटर लांब, 3200 किलोमीटर रुंद खंडपुरा हिंदुस्थान गिळला आणि तुमच्या आमच्या उरावती 157 वर्ष राज्य केलं. ती आंग्ल बाधा आधी तुमच्या आमच्या रक्तात, चित्तात, बुद्धीत, हृदयात, अंतःकरणात कायम आहे. लेंच बाधा कायम आहे. ते होतं ना होतं. हो, तिसरी बाधा अंगाक्षी, भूतबाधा, बाहेर बाधा, विषबाधा. तशी राष्ट्राला तिसरी बाधा आली, त्याचं नाव आहे गांधी बाधा. हणगेपणाची बाधा, बेकार. ते नेहरू गांधी बी त्या देशाची माती करणाऱ्या लक्षात ठेवा. ते फेकून दिलंच पाहिजे. पण हे सगळं दुरुस्त करण्याची ताकद फक्त ज्ञानोबा तुकोबांचं परखड विचारधन अंतःकरणात आचरणातून जगणारा समाज म्हणजे वारकरी समाज, म्हणजे धारकरी समाज, शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने उत्पन्न करणं अत्यंत अत्यावश्यक. आपण ते करूया. ती स्फूर्ती प्रेरणा ज्याच्यातून मिळेल असं ते आम्ही वारकरी त्याची मागची बाजू आहे. आम्ही धारकरी मिळून आपल्याला हा देश या म्लेंछ बाधा, आंग्लबाधा, गांधीबाधा या बाधातून बाहेर काढून विश्वाचा बाप कोण याचं उत्तर सगळ्या राष्ट्रांना द्यावं लागेल. त्याचं नाव आहे हिंदुस्थान. तो घडवायचा. प्रेरणा त्याच्यातून येते. ते वारकरी, ते शिवछत्रपती संभाजी महाराज उभयवरती दृष्टांतच तत्वदर्शी. एक दोन्ही मार्ग, एक जीव, एक मै, एक तार, एक रथ झाले या देशाचं पोट कल्याण होणार आहे. त्याचा वाट दाखवणारा प्रकाश देणारा ग्रंथ म्हणजे बळीराम दादांचा. देव त्यांना करून उदंड आयुष्य, ते शतायुष्य व्हावे, त्यांना आरोग्य लाभो, ताकद लाभो. त्यांच्याकडनं हे काम शतपट सहस्रपट असंच होतो. मागणी मागून